गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे. विज्ञान विषयातील प्रकरण पहिले, नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन याच्याविषयी आपण अभ्यास करत आहोत. त्यामधील नैसर्गिक संसाधने म्हणजे काय याची माहिती आपण अभ्यासली. तसेच हवा, हवेतील घटक, त्यांचे उपयोग आणि हवा प्रदूषण याविषयी आपण बरीच माहिती अभ्यासली. त्याच्याही पुढे पाणी हे आपल्यासाठी जीवन कसे बनले आहे, कसे आहे, त्या संदर्भात आपण माहिती अभ्यासली. आजच्या तासाला आपण जमीन याविषयी, जमीन ही नैसर्गिक संसाधन कसे आहे आणि त्याच्याविषयी आपण माहिती अभ्यासणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. विज्ञानाचे पाठ्यपुस्तक हातात घ्या. पान नंबर 6 यामधील जमिनीविषयीचा म्हणजेच जमिनीतील मिश्रणाचे थर कसे असतात हे आपण एका प्रयोगाद्वारे काल आपण पाहिलेलं आहे. बघा, पृथ्वीवरील जमीन देखील आपल्याला ज्याप्रमाणे आपण प्रयोग केलेला आहे, बाटलीमध्ये आपल्याला खालचा थर म्हणजे मोठे दगड, त्याच्यावरती बारीक दगड, नंतर वाळू आणि वरती माती आणि त्याच्यावरती पालापाचोळा हे दिसून आलेलं आहे. मग आपल्याला जमीन देखील याचप्रमाणे आपल्याला पाहावयास मिळते. आपण जर पाहिलं, आपलं जर एखाद्या शेजारी पाईपलाईन टाकायचे काम चालू असेल किंवा एखादा खड्डा खोदला असेल, तर त्या ठिकाणी खणलेल्या खड्ड्याचे आपण नीट निरीक्षण केले तर आपल्याला सोबतच्या आकृतीप्रमाणे जमिनीच्या खाली थर आढळलेले आपल्याला दिसून येतात. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषाच्या कुजण्याने निर्माण होतो. यालाच कुतीत मृदा म्हणतात. हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये आढळतो. त्याखालील जमीन वाळू, माती, बारीक कडे, कृमी, कीटकांनी युक्त असते. या मातीच्या थराला मृदा म्हणतात. आणि त्याखालील जमिनीत माती व मूळ खडकाचे तुकडे आढळतात. ही मृदा अपरिपक्व असते. त्यापुढे आणखीन खाली मातीचे प्रमाण कमी होऊन खडकाचे प्रमाण वाढत जाते. हे मूळ खडकाचे असतात. मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे या खडकामधून येतात. म्हणून प्रदेशानिहाय माती ही कशी असते, वेगवेगळी असते. तिचा रंग, पोत या दोन्ही बाबी मूळ खडकानुसार ठरतात. या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये जमिनीची थर दिसून येत आहेत. बघा, आता ही कशी आहे, परिपक्व मृदा असलेली जमीन. सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषाच्या कुजण्याने निर्माण झालेला आहे. म्हणजे हा सर्वात वरचा थर आहे तो कुतीत मृदा. हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये आढळतो. त्याच्या खाली काय आहे, जमीन वाळू, माती, बारीक खडे, कृमी, कीटकांनी युक्त असते. ही बघा, आणि या मातीच्या थराला मृदा म्हणतात. ही मृदा पहिली आहे कुतीत मृदा. त्याच्या खाली मृदा आणि त्या मृदेच्या खाली काय आहे बघा, त्या खालील जमिनीत माती व मूळ खडकांचे तुकडे आढळतात. आणि ही मृदा अपरिपक्व मृदा आहे. म्हणजे हा तिसरा टप्पा, हा पहिला, हा दुसरी मृदा, पहिला कुतीत मृदा, परत ही मृदा आणि ही अपरिपक्व मृदा. त्याच्या खाली ही कशी असते, अपरिपक्व मृदा आहे. त्याच्या खालच्या साईडला मातीचे प्रमाण कमी होत जाते आणि खडकांचे प्रमाण वाढत जाते. दिसतंय आपल्याला एक खडकांचे प्रमाण वाढत गेलेले.
खडकांचे प्रमाण वाढत जाते. हे मूळ खडकांचे असतात, म्हणजे मातीचा तर व लहान लहान खडक. मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे मूळ खडकामधून येतात. म्हणून प्रदेशन्याय म्हणजे हा झाला आता खालचा टप्पा, सगळ्यात हा मूळ खडक. याच्यापासून हे तयार झालेले लहान खडक, थोडासा मातीचा भाग, तिचा रंग, पोत हे दोन्ही बाबी या मूळ खडकावर अवलंबून असतात. ह्याच्यावरच मातीचा रंग आणि पोत हा अवलंबून आहे. पुढचा पॉइंट बघूया आपण आता. मृदा तयार होण्याची क्रिया कशी होते आपण बघूया. जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो आणि ऊन, वारा, पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकाचे तुकडे होतात. अपक्षय होणे म्हणजे काय, तर त्याचे तुकडे होणे. मग काय होतं, नैसर्गिक प्रक्रिया घडून येते आणि ही जमिनीवरील मृदा तयार होते. मूळ जो खडक असतो त्याच्यापासून काय होतं, तर अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. मग ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून भरपूर अशी उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकाचे तुकडे होतात आणि त्यापासून खडे, वाळू, माती तयार होते. या घटकामध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात. उंदीर, घुशीसारखे सुद्धा कृदंत प्राणीही आढळतात. कृदंत म्हणजे काय, तर कुरतडणारे प्राणी आढळतात. तसेच जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकांच्या अपक्षयास काय होतात, मदत करतात. म्हणजे बघा, एखाद्या झाडाचं मूळ जे असेल ते मोठे होत जर खाली जमिनीखाली लांबपर्यंत गेलं तर ते मूळ खडकाला काय करतं, दुभंगतं, म्हणजे त्याचे तुकडे करते. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सतत सुरू असते. मात्र लक्षात ठेवा, परिपक्व मृदेचा 2.5 सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष लागतात. म्हणजे हा पॉइंट महत्त्वाचा आहे. मातीचा, मृदेचा 2.5 सेमीचा थर बनण्यासाठी जवळजवळ काय 1000 वर्ष लागतात. पान नंबर 7 वरती बघा. पूर परिस्थिती, वादळी वारे, मानवाच्या खाणकामासारख्या कृतीमुळे मृदा हे अल्पावधीत नष्ट होऊ लागते. पूर परिस्थिती येते तेव्हा काय होतं, तर ही मृदा काय झाली होते, वाहून नेली जाते. वादळी वारं जरी असेल, भरपूर मोठं सोसाट्याचं वारं असेल तरी देखील ही मृदा काय होते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली जाते. परत खाणकाम केलं जातं. माणसे काय करतात, खाणकाम करतात आणि त्या कृतीमुळे मृदा काय होते, नष्ट होऊ लागते. म्हणून मृदा संधारण करणे म्हणजे तिची जपणूक करणे, जमिनीची धूप थांबवणे आवश्यक असते. यासाठी सर्वोत्तम असा उपाय म्हणजे जमिनीवरील वनस्पतीचे आच्छादन वाढवले पाहिजे. म्हणजेच गवत, झाडे, झुडपे वाढवल्यास जमिनीची धूप काय होते, कमी प्रमाणात होते. तुम्हाला आता एक उपक्रम सांगण्यात येणार आहे बघा. करणार ना उपक्रम. तुमच्या परिसरात वेगवेगळी ठिकाणे असतात. अंगण आहे, बाग आहे, डोंगर आहे, नदीकाठ, शेती, खडकाळ जमीन पण असते की नाही. तर येथील मृदेचे नमुने तुम्ही काय करायचे आहेत, मिळवायचे आहेत. तुम्ही स्वतः जायचं नाही, आता सध्या बाहेर पडायचं नाही. मग हे सर्व नमुने मिळाल्यानंतर त्यातील फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. जे नमुने मिळवलेत त्यामध्ये फरक रंगामध्ये दिसून येतो. स्पर्श आपल्याला वेगळा वाटतो प्रत्येक मृदेचा. कणांचा आकारसुद्धा कसा आहे, लहान मोठा, हे तुम्हाला निरीक्षण करून तुम्हाला
एक तक्ता करून त्याच्यामध्ये नोंदवायचं आहे. पुढचा पॉईंट बघूया. बघा, मृत वनस्पती प्राणी यांचे सूक्ष्म जीवामार्फत विघटन होते. म्हणजेच काय होते, ते कुजले जातात आणि मृदेवर जो थर तयार होतो त्यालाच काय, कुतीत मृदा म्हणजेच ह्युमस म्हणतात. कुतीत मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. तसेच मृदेत हवा खेळती ठेवणे, मातीत पाणी धरून ठेवणे या कामी देखील कुतीत मृदा महत्त्वाची आहे. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुतीत मृदेचे प्रमाण सुमारे 33% ते 50% असते. तुम्हाला ही गाळलेली जागा किंवा एका वाक्यात तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की चांगल्या सुपीक मृदेमध्ये कुतीत मृदेचे प्रमाण किती असते, तर 33% ते 33 ते 50% एवढे असते. एकेकाळी बघा, पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवरील जंगले भूगर्भात गाडली गेली आणि त्यानंतर काय झालं, सजीवाच्या मृत अवशेषापासून जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया ही आपोआपच घडलेली आहे भूगर्भात आणि घडली गेली. खनिज तेल या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, त्यालाच आपण केरोसिन म्हणतो, पॅराफिन ही इंधने, तर डांबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थ आपल्याला मिळतात. पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा यांचा वापर आपणासाठी होत असतो, सजीवांसाठी होत असतो आणि या घटकांचा आपण देखील म्हणजे मानव देखील संसाधन म्हणून वापर करतो. या संसाधनाचा प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर ते संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेमध्ये किती अल्प आहे बघा, तर हे आपल्याला तक्त्यामध्ये दिसून येत आहे. उपलब्ध जमीन किती आहे आपल्यासाठी, तर 29%. तर पिण्यासाठी उपलब्ध गोडे पाणी किती असेल, 0.3% एवढं आहे. तर ऑक्सिजन हा वायू आपल्याला हवेमध्ये त्याचं प्रमाण किती दिसतंय, 21%. म्हणजे किती यांचं प्रमाण अल्प आहे. वरील कोष्टकाचा आपण विचार केला तर ही संसाधने जरी अल्प प्रमाणात असली तरी सर्व सजीवांसाठी ती पुरेशी आहेत. फक्त मानवाने स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मानवाचं कसं आहे, जे पाहिजे ते मला पाहिजे असं जे आहे. मग बाकीचे इतर सजीव आहेत त्यांचा विचार मानवाने केला पाहिजे. म्हणजेच या संसाधनाचा त्याने तारतम्याने, काटकसरीने वापर करायला हवा व ती स्वतःबरोबरच इतर सर्व सजीवांसाठी देखील आहेत याची भान त्याने ठेवले पाहिजे. भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था 1875 मध्ये स्थापन करण्यात आली. बघा, ही संस्था हवामानाचे निरीक्षण करून हवामानविषयक अंदाज वर्तवण्याचे मुख्य काम करते. याशिवाय हवामान बदलाविषयीचे संशोधन, पर्जन्याचे अंदाज आणि जागतिक तापमानवाढी बाबतचे निरीक्षण इत्यादी कामे या संस्थेत केली जातात. आता हे प्रकरण या ठिकाणी काय झालेलं आहे, संपलेलं आहे. मग या प्रकरणामध्ये आपण काय शिकलो बरं. पहिला पॉईंट आहे, सजीवाच्या मूलभूत गरजा भागवणारे व निसर्गातून मिळणारे घटक म्हणजे नैसर्गिक संसाधने होय. ते कोणते आहेत, तर हवा, पाणी आणि जमीन. म्हणजेच हवा, पाणी व जमीन ही महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहेत. जमीन आणि मृदा एकच नसून त्यामध्ये काय आहे, फरक आहे. मृदेमध्ये जैविक व अजैविक घटक असतात. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड निष्क्रिय वायू
मग त्याच्यामध्ये निऑन असेल, हेलियम असेल, ऑर्गॉन असेल, क्रिप्टॉन असेल. हे वायू निष्क्रिय वायू आहेत. बाष्प व धूलिकण असे अनेक घटक आहेत. ओझोनचा थर म्हणजे O3 आणि ऑक्सिजन O2. ओझोनचा थर पृथ्वीचे संरक्षण कवच आहे. नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक व काटकसरीने वापरली गेली पाहिजेत, तरच ती आपल्याला काय करता येतील, पुढे पुढे वापरता येतील. आपल्या पुढच्या पिढीसाठीही ती टिकून राहतील. आता या पुढचा जो स्वाध्यायाचा भाग आहे, तुम्ही विज्ञान विषयाच्या वहीमध्ये हा जो स्वाध्याय आहे तो पूर्ण करायचा आहे आणि आपल्या पालकांची सही तुम्ही घ्यायची आहे. या वह्या चेक केल्या जाणार आहेत. धन्यवाद.